नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। अवघे लोक एक करावे कसे, समर्थ हे कैसे व्हावे, हवस पेटल्याने नेकी भुललीत माणसे, फंद फितुरीने धारकऱ्यांची बुजगावणी झालीत, सामने येणाऱ्या असामींच्या नेकीचा मागमूसही लागू नये एवढी आत बाहेर दुटप्पी झालीत माणसे. उंजळीत मिळेल तेवढाच शिधा शिजवून खाणारे, वणवण करीत मुलुखभर मावळ वाऱ्यासारखे पायीच भटकणारे तुम्हासारखे संत कुठे. कीर्तिरूपे उरावे म्हणालात ते तरी असते का माणसाच्या हाती. आबासाहेब उरले, कीर्तिरूपे उरली, ते तुम्ही माणसे कशी म्हणावी. देव माणसे तुम्ही. जगदीश्वराच्या मंदिरातील हमचौकातील दगडी कासवाचे तरी भाग्य मिळेल आम्हास, की पडतील नुसतेच कदम पाठीवर येणाऱ्या प्रत्येक दर्शन भक्ताचे. नाही झाला हा मुलूक एक दिलाचा, एक जीवाचा तर फिरविली तर 11 दिशांना तोंडे तुम्ही स्थापन केलेल्या 11 हनुमंताच्या मूर्तींनी आपली तर. मग जाणावे फावले गनिमानसी. समर्थांच्या बोलांनी छत्रपतींच्या समोर जिकडे तिकडे मुघल फौजा दौडताना दिसू लागल्या. खूप कोशिश केली त्यांनी, पण औरंगची चर्या काही केल्या नजरेसामने येईना त्यांच्या. समर्थ गनिम गनिम म्हणून गरजून सांगतायत, तो गनिमच दिसेना त्यांना. त्यांनी मनोमने भवतीच्या खंडोजी रायाजी, रामचंद्रपंत, कुलेश सर्वांशी ते औरंगसारखे दिसतात का याचा पडताळा पाहिला. नाही, औरंग काही स्पष्ट होईना त्यांच्या नजरेसमोर. मनातले विचारच त्यांनी रंगनाथ स्वामींच्या पादुकांच्या रुजाम्यावर उमटलेल्या ठशांवर ठेवले. मन शांत स्थिर करून घेतले. सदरे बाहेर शिरकाणातील मौजे मसूचा हरबा देसाई येऊन भाषांच्या भेटीसाठी केव्हाचा खोळंबला होता. त्याची विठोची शिर्क्यांची भावजाय काशीबाई हिच्या खिलाफ मौजे कोतळूक आणि मसू या गावच्या मोकाशाबद्दल तक्रार होती. हा गाव बाधी रीतीने म्हणजे पूर्वीचा वारसा हक्क रद्दबातल होऊन हरबाकडे आला होता. राजांनीच त्याचे मोकासे शिर्के हरघडी लष्करी कामाचे म्हणून शिर्क्यांना दिले होते. त्यानेच शिर्के माजोर झाले होते. शिर्क्यांचे धारा वसूल करणारे दाणेकरी भरल्या खळ्यावरून बलात्कारे दाणे उचलून नेत होते. त्याने कातावून देसायांच्या माणसांनी शिर्क्यांची बागाच मुळे मोडून काढली होती. हरबाला मौजे मसूचे सरकारी शिक्के मोर्तबाचे मोकासे पाहिजे होते, म्हणून कुलेशांनी हरबाला पेश घेतला होता. धनी मौजे मसूचं मोकास द्यावा आता आम्हासनी. लई कट्टाळ लाव. सरकारासनी मानत नाहीत तर आम्हासनी काय मानतील शिर्के. भरल्या खळ्यावयनं दाबजोरीनं दाणा काय नेत्यात. कातावून पागाच मोडून काढली आम्ही त्यांची. कागूद करून दिला की आम्ही चाकरीला हावच धन्यांच्या रिवाज देताना हरबा देसाई नरड्याला चिमट लावून म्हणाला. महाराजांच्या डोळ्यांसमोर फिरत होता एतिकाद खानाने घेर टाकलेला रायगड, आणि समोर आला होता एका मौजाच्या मोकाशाचा कथला. हरबाला कुडीभर निहाळत छत्रपती म्हणाले, पागेच्या रखवालदार धर्मा कवठेकराची काय बाब. तो वर्माचा सवाल ऐकून हरबा चरकला. शिर्क्यांच्या पागेचा रखवालदार धर्मा याला देसायाच्या माणसांनी जीवे मारून पेंड्यात घालून डाग दिला होता. धर्मा महार होता, जी लई झायली केली त्यानं पागेवर. हरबा चाचरत कसा तरी म्हणाला, त्याला माहीत होते राजांच्या दिमतीला जासूद चाकरीला बहिर्जी विश्वास असे पट्टीचे रामोशी खबरगीर होते. खामोश. जबान कधी उठते इमानदार चाकराच्या जीवास नख लावून मोकास मागावयास. शंभू तेज कडाडले. कुलेश अमानत करून टाका मौजे मसू कोतळूक तुरवटे तर्फेचा सारा गाव सरकारात. हरबा देसाईला फेकून देणारी आज्ञा सुटली. थप्पड खाल्ल्यागत हरबा गुमान बाहेर पडला. भाषांचा राजसंताप सुमार होईपर्यंत कुलेश काही क्षण कसे बोलावे म्हणून थांबले. त्यांनाही रायगडाची चिंता लागली होती. धैर्याने ते म्हणाले, रायगड जाने के पहले. बोला कवीजी. महाराज आपल्याच विचारात होते. शिवजी का एक अनुष्ठान संपन्न किया तो सबका अरिष्ट का कुछ तो निवारण होगा. शिवरात्री आई है इसलिए. शिवभक्त असल्याने कुलेश म्हणाले, केवढ्या धावपळीची ही हयात कवीजी. शिवरात्र तोंडावर आली आहे हेही भुलून गेलो आम्ही. आबासाहेबांनी हर किल्ल्यात सही हाताला शिवपिंडीची घुमट उठवली का, तर गड चढताच पिंडीचे दर्शन घेता यावे म्हणून. आज
त्यांचाच रायगड संकटात पडला आहे. आमच्या हातांनी त्यांचा म्हणून लावाशिवास कौल पाचाड पागा आम्ही जाईतो नाही द्यायची दाद छाप्यांना. प्रत्यक्ष रायगडाचा उपराळा करण्यासाठी जाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. मन कशाचे तरी पाठबळ मागत होते त्यांचे. रायगडाचा घेर तर उठविणेच भाग होते. तिथली पिछाड तर काळजीच पुरतडणारी होती. खेळणा पन्हाळा विशाळगड पागांना वरकड पावलोक रायगडाच्या वाटेस लावायला खलिते द्या. तुम्ही जातीनं अनुष्ठानाची जोडणी लावा. सकाळ दुपार संध्याकाळ औरंग न चुकता नमाज पडतो हे ऐकून आहोत आम्ही. वरवर शांत दिसणारे राजे अंतर्यामी कुणालाच उकल न होणाऱ्या खोलवटात चिरले होते. संगमेश्वराचा वाडा हलू लागला. माणसे शंकराच्या अनुष्ठानासाठी खपू लागली. संगमाच्या एकमेकीत मिसळलेल्या नद्या शांत वाहत होत्या. भोवतीचे उंच डोंगरकडे ताठ खडे होते. त्यांना घेरून कोकणचा हिरवा कंच झाडझाडोरा माजला होता. मलकापूर खेळणा संगमेश्वर भागाचे व्युत्पन्न ब्राह्मण कुलेशांनी संगमेश्वरात पाचारण केले. सरदेसायांच्या वाड्यातील हमचौकात शिवाच्या अनुष्ठानासाठी यज्ञकुंड सिद्ध झाले. देसायांच्या देवघरातील शिवपिंडीवर अभिषेकपात्र संततधार बरसवू लागले. त्याचा थेंब थेंब जसा पुटपुटत होता. रायगड रायगड. कुंडात पडल्या समिधांच्या धुराने वाडा कोंदून जात होता. धार्मिक विधी होताच राजे सदरेवर येत होते. अनुष्ठानाचे 2 दिवस झाल्यावर सदरेवर आल्या छत्रपतींना कुलेश म्हणाले, अब रायगड कूच करना है. मलकापूर पन्हाळा संगमेश्वर की जिम्मेदारी है हम पर. इसलिए खेळण्यापासून मनात असलेली बाब महाराजांच्या कानी घालायला बेचैन झालेले कुलेश अडखळले. तुम्हास तर आम्ही संगतीच घेणार आहोत. आता हा प्रांत नाही तो ठेवा डोळ्यासमोर रायगडचा. इथली जोखीम तर हमेशाचीच. महाराज म्हणाले, रायगड के लिए ये बोलना ही पड़ेगा कि न्याय देवता पलट गई है. खुद्द न्यायाधीश ने. कुलेश पुन्हा चाचरले. मतलब महाराजांच्या कपाळीचे गंध आकरसले. खुद्द न्यायाधीश ने षड्यंत्र की चाल रखी है स्वामी के खिलाफ. कविजी. बरसले महाराज अंगावर उकळते करंजेल तेल पडावे तसे ताडकन उठले. उभे अंग शहारले त्यांचे. संताप एकलेपणा कोंडी चमत्कारिक भावनेने ते जागीच थरथरू लागले. कुणावरही अदावत घेऊ नका छंदोगामात्य. भूल असेल तुमची. कुलइख्तियारीच्या अधिकाराने केलेली. न्यायाधीश आणि षड्यंत्र. आईने मुलाचा कडेलोट केल्याची बात ऐकवत सुद्धा नाही आम्हास. पुरावा काय यास? न्यायाधीश प्रल्हादपंतांना पहिल्या कटावाच्या आदावतीतून इतमामाने मुक्त केल्याचे छत्रपतींना आठवले. पुन्हा असली गफलत करू नका. नाही सोसणार ते आम्हास अशी त्यावेळी दिलेली समजही याद आली. रायगडाच्या महाद्वारात ठोकलेल्या खिळ्यांगत त्यांनी आपली नजर कुलेशांच्या डोळ्यात रोवली. एवढे कुलेश, पण तेही हबकले ते बघताना. बोला कुलइख्तियार, पुरावा बोला. जी अंगभर थरकलेल्या कुलेशांनी कमरेच्या कनोजी शेल्यातून खेचून प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हादपंतांनी मोगल मनसबदार गणोजी शिर्क्याला लिहिलेला खलिता लटलटत्या हातांनी महाराजांसमोर धरला. तो खोलून महाराज वाचू लागले. शब्दाशब्दांतून जसा डोळ्यांवाटे उतरत शिसरसासारखा थेंब थेंब ठिपकू लागला त्यांच्या काळजावर. स्वारी शिकारीसाठी मुलुखभर दवडणारे गोऱ्यांच्या दरबारात दौलतीची हिजिबी करणारे प्रत्यक्ष न्यायाधीश आरोपिताच्या पिंजऱ्यात जाऊन बसताना गणोजीला म्हणत होते, रामराजे ऐकले आहेत. त्यांनाच हातास धरून गादीवर बसविले तर कुलइख्तियारी तुम्हासच मिळेल. कोण कुठचा कनोजा कानामागून येऊन साऱ्यास तिखट झाला आहे. राजे तर त्याच्या सांगीशिवाय कुणाचंच मानित नाहीत. या आशयाचा तो नमुनेदार निवाडा होता. हातचा खलिता वाचून होताच छत्रपतींनी गपकन डोळे मिटले. त्यांच्या मिटल्या व्याकुळ डोळ्यांसमोर प्रल्हादपंतांच्या मुद्रा फेर धरू लागल्या. डोळे मिटूनच संतापाने थरथर कापत कुलेशांना पण स्वतःच द्यावी तशी त्यांनी आज्ञा दिली. खलिताच द्या धाडून. हा पन्हाळ्यावर मलोजींना सांगा न्यायाधीशासच वाचू दे हे आरोपपत्र. त्यांच्याच लिखावटीचं त्यांच्याच खिलाफ दस्त करा. त्यांना असतील तिथं मिळतील तेव्हा. आणि बंद करून टाका तुमचं अनुष्ठान. रायगडासाठी शिवाला कौल घालणारं. मान खाली घातलेल्या कुलेशांच्या अंगावर फलितावळी फेकून महाराज आपल्या दालनाकडे तरातर निघून गेले. पुरते घायाळ झालेले सर्वार्थाने एकांती
पुरते एकले होण्यासाठी मोठ्या मिनतवारीने बांधल्या अनुष्ठानाची सांगता तरी करून निघावी यासाठी महाराजांना कुलेशांनी तयार केले. सांगतेचा दिवस संगमेश्वरावर उजाडला. आज तर पुरते संगमेश्वर सरदेसायांच्या वाड्यावर येऊन यज्ञकुंडात समिधा वाहून गेले. सगळे गाव सांगतेच्या भोजनाने हात ओले करून तृप्त झाले. टळत्या दुपारला कराडहून आलेले अर्जोजी यादव महाराजांच्या सामने आले. संगमेश्वरात आल्यापासून मनात घुळणारी एक बाब त्यांनी महाराजांना पेश घातली. अर्जोजी बांधकाम कारखान्याचे नामजात प्रमुख होते. त्यांचे भाऊ गिरजोजी यांनी तर राणीसाहेब दुर्गाबाई यांचा माग काढत बऱ्हाणपूर, खुलताबाद, बावेतो पायपीट केली होती. यादवांची दौलतीच्या पायी खूप चाकरी रुजू झाली होती. थोरल्या महाराजांनी यादवांना कराड व औंधचे वतन देऊ अशी जबान दिली होती. पण त्या समयाला त्यांचाच काळ झाला होता. यादवांची बाब 8 वर्षे तशीच पडली होती. आमच्या कराड औंधच्या सरकारी कागदांचं आता मनावर घ्यावं धनी. मिरज भागाला शहजाद्याच्या फौजा जोराचा तळ धरून हाईत. आम्ही परतावतीकडं म्हणताय. अर्जोजींनी आपली बाब धन्यांच्या समोर ठेवली. रायगडाच्या पायथ्याला पाचाडात येसुबाईंच्या शब्दासाठी राजमंदिर उठवणाऱ्या अर्जोजींना महाराजांनी अंगभर निरखले. अर्जोजी, केवढ्या घरोब्याचे तुम्ही आबासाहेबांपासून, पण तुम्हाकडेही ध्यान देणं आम्हास फावलं नाही. नाराज झाला असाल तुम्ही. सरदेसायांच्या चिटणीसास काही विचाराने बोलावून घेऊन कराड औंधचे यादवांच्या नावे कागदपत्र सिद्ध करण्याची आज्ञा महाराजांनी त्यांना दिली. सिद्ध झाल्या वतनपत्रांवर दस्तूर करून ते चिटणीसांना म्हणाले, शिक्कामोर्तब करून द्या हे अर्जोजींना. आणि अर्जोजी, तुम्ही मोर्तबी कागदपत्र मिळताच कराड फाट्यास तुमच्या जमावानं कूच व्हा. सांगतीसाठी आलेले ब्राह्मण कुलेशांच्या हातून दक्षिणा घेऊन राजांना अभिष्ट चिंतून गावोगाव परतू लागले. आता हा शेवटचाच मुक्काम होता संगमेश्वरात. सरदेसायांच्या वाड्यालगत बागेत मोतद्दार जिने खुंटाळ्यावर ठेवून घोड्यांना खरारा बंदी करू लागले. संगमेश्वराच्या बायाबापड्या रात्री खर्चासाठी लागणारे पाणी कळशांनी आपापल्या घरट्याकडे नेऊ लागल्या. पाखरे कोटरांकडे परतत होती. याच वेळेला गणोजी मुकर्रब खानाच्या कानाडी तोंड देऊन दबक्या आवाजात म्हणाला, 500 घोडा आहे संगमेश्वराला. भवत्यानं खड्या चढणीचं कडं हाईत. कुमक करायला मातब्बरीचं ठाणं नाही आसपास. पन्हाळ्याच्या घोरपड्यास जरा दबीत ठेवाय पाहिजे. माजोर दस्तकराया नामी मोका हाय. फत्ते झाली की मातर आमच्या शिरकाणाचं बादशहासनी सांगावा विसरू नका खानसाब. कोल्हापूरला महालक्ष्मीच्या रावळात सांज आरती चालू होती. घाटेच्या आवाजात गणोजींचे इमानदार शब्द विरून जात होते. लगोलग 1,500 कडव्या हशमांची फौज बांधून मुकर्रब खान निघाला कोल्हापुराहून आंबा घाटमार्गे संगमेश्वराकडे. 1,500 हत्यारबंद हशमांचे घोडा पथक खडखडत्या टापांनी कोल्हापुराहून निघाले. आघाडीला होते मुकर्रब खान, त्याचा मुलगा इखलास खान आणि त्यांना दवडीचा पन्हाळा बगलेला टाकून जवळ आणि बिनघोरी माग दावायला उजवे गणोजी आणि कान्होजी, डावे नागोजी माने. घोडी आंबाघाटाच्या रोखाने खाड खाड दौडत असतानाच शक आलेल्या इखलासने मोठ्याने ओरडून आपल्या बापाला विचारले, हात नहीं आया काफर और जंग में जान पे बीती तो अब्बा जान. डरपोक शहीद हो जाएंगे आका जान के नाम पर. फतेह हुई तो माले माल कर देगे हजरत गौर से. मुकर्रब खान जीवाच्या कराराने दौडत होता. गणोजी, कान्होजी, नागोजी त्याला डावीकडं सही हाताला म्हणत हात उठवून माग देत होते. ओढे, वहाळ, पांदी सपासप मागे पडत होत्या. पुरते सांजावले तसे खिनभर फौज रुकली. पलोते पेटवले गेले. मशालजी घोडा हशमांनी ते एका हाती तोलत आघाडी घेतली. काही फौज फळीत पांगले. एक पेटता जिहादी लोळ पुढे सरकावा तशी जिद्दी फौज टापांवर पडली. पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देणाऱ्या मेटकऱ्याने पलोत्यांची ती रांग दौडताना बघून बाले किल्ल्याकडे धावत झेप टाकली. सरनौबत म्हलोजी घोरपड्यांना तो धपापतच म्हणाला, घात झाला घोरपडे बाबा. कोल्हापूरचा तळ संगमनेरच्या रोखानं दौडतोय. घोडा किस्सा हाय, माग नाही रातीचा घावला. पन्हाळ्यावर पाठोपाठीने सटासट हुकूम सुटले. म्हलोजी आपले चिरंजीव संताजी बहिरजी यांच्या जोडीने
पागेसमोर आले. 500 घोडा हा हा म्हणता जीन बंद झाला. त्याला पाठीशी घेत मलोजी कोकण दरवाजाने पन्हाळा उतरले. विशाळ गडाच्या रोखाने आडवाट धरून संगमेश्वराकडे दौडू लागले. घोर पडलेल्या मराठी दौलतीला प्राणबाजीने वाचवायला झाल्या उमरीचे घोरपडे 2 बांड्या मुलांसह दौडू लागले. आबा, गाठू आम्ही संगमेश्वर वेळेवर? थोरल्या संताजीने शकाने विचारले. अर, निस्त पोचून काय कामाचं? वेळ पडली तर शिरं काटून ठेवायला लागेल. शिवाजी राजाचा अंकुर जपाय. म्हालोजींच्या पांढरखोट गलमिशा वाऱ्यावर फरफरून गेल्या. एकीकडून म्हालोजी आणि दुसऱ्या वाटेने मुकर्रब खान आणि त्यांचे साथीदार संगमेश्वर जवळ करण्यासाठी उरफोडीने दौडू लागले. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या व ज्योतिबावर नित्याच्या घाटा घणघणून गेल्या. काळ रात्र पळापळाने चढू लागली. यावेळी संगमेश्वर गाढ सुख झाले होते. सरदेसायांच्या वाड्यावर हत्यारी गस्ती पहारे फिरत होते. वाड्याच्या सुखदालनात मंचकावर लेटलेले छत्रपती मध्येच कूस पालटत होते. झोप साधत नव्हती. आदिलशाही कुतुबशाही घशात घालून अकलूजला ठाण झाला औरंग. गावोगावचे फितवेखोर दरिया गिळायला बसलेले फिरंगी हबशी चित्रांमागून चित्रे त्यांच्या मनी गस्त घालीत होती. येसुबाई आबासाहेब, थोरल्या आऊ धाराऊ समर्थ सती गेलेल्या आऊसाहेब, कुठेतरी खुलताबादेत पोठीत पडलेल्या दुर्गाबाई, राणू अक्का अशा मुद्रा त्यात मिसळत होत्या. वाड्याच्या बागेतली घोडीमध्येच नागपुड्या झटकून फुरफुरत होती. मध्यरात्र टळली तसा खाशांचा डोळा लागला. पळे पावला पावलांनी पुढे सरकू लागली. रात्रीची कूस फोडून उगवण्यासाठी नवा दिवस धडपडू लागला. उत्तर रात्र धरून वाड्याची शांतता भेदत 2 घोडाई चौकात उतरले. तीरासारखे वाड्यात घुसले. खिदमतगाराला त्यांनी कुलेशांना बिगी बिगी उठवायला सांगितले. महाराजांच्या सुखदालना शेजारच्या कोठीत झोपलेल्या कुलेशांना खिदमतगाराने आत जाऊन उठवले. डोईवर पगडी नसलेले कुलेश भयशंकेने तसेच बाहेर आले. क्या है? मुजरा करणाऱ्या घोडाईतांना त्यांनी शंकेने विचारले. राणा पांदीनं आडवाटेनं गनिम संगमेश्वर जवळ करतोय. महाराजांना उठवा चटशिरी. कानी घालू द्या त्यांच्या हे. खबऱ्या घोडाईतांपैकी एक इकडे तिकडे बघत थरकापून म्हणाला. खांद्यावरून लोमते उपरणे दोन्ही हातांच्या मुठीत गपकन पकडून कुलेश सुखदालनाकडे धावले. आज जाऊन मंचका शेजारी उभे होत तत्परतेने म्हणाले, स्वामी स्वामी उठिये. कोण? म्हणत महाराज मंचकावरून उठते झाले. बाहेर संगमेश्वराच्या घरट्या घरट्यात कोंबडी आरवत होती. वकुत नाही घोडा फेकत एक फौज रानातनं दौड घेतिया. खाशांनी चढे घोडे भाव अन खिनभर भी न थांबता याच वक्ताला संगमेश्वर सोडावं. इथल्या पागपरास दौडीत लई घोडा हाय, तड नाही लागायची. दोन्ही खबरे घोडाईत एका पाठोपाठ एक म्हणाले. हात पाठीशी बांधून सुखदालनाकडे इकडे तिकडे झपाझप फेर धरणाऱ्या छत्रपतींकडे ते घोडाईत उत्सुक डोळ्यांनी बघू लागले. कोनाड्यात पिट्ट्या टिंभ्याकडे बघत एकदम थांबून राजे कुलेशांना म्हणाले, शिरक्यांची माणसं आहेत ती. कोल्हापूरशिवाय तळ नाही गनिमाचा जवळपास. बिशाद नाही त्यांची एवढ्या गचपणात घाटापांदीतून रात्री संगमेश्वरावर चालून येण्याची. कुलेश यांची व्यवस्था करा. खबऱ्यांच्याकडे हात करत महाराजांनी कुलेशांना आज्ञा केली. विचार करत कुलेश आणि मुजरा करत चुटपुटत खबरे बाहेर पडले. महाराज पुन्हा फेर घेऊ लागले. थोड्या वेळाने येऊन मंचकावर लेटले. काही केल्या झोप येईना त्यांना. मनी शिर्क्यांची भिंगरी घुमत फिरू लागली. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलम भूयात शुभम भूयात. नमो नमः. धन्यवादः.